नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. चैत्र शुद्ध नवमी अर्थात जगकल्याणार्थ दुष्टांचं निर्दालन, सज्जनांचं रक्षण या सगळ्यासह मोठ्यांची आज्ञाधारकपणा, त्याचबरोबर आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जे वंदनीय आदरणीय आहे ते श्रीरामाचं व्यक्तिमत्व. आणि या व्यक्तिमत्वाला कायमच आचरणामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातनं रामनवमीचा आजचा हा सण महत्त्वाचा आहे. रामनवमीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मुळातच आदरणीय आणि आदर्श व्यक्तिमत्व हे घराघरामध्ये असावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि नकळतपणे ही इच्छा लादली जाते, थोपली जाते किंवा व्यक्त केली जाते आणि अपेक्षित केली जाते ती म्हणजे पुढच्या पिढीकडून. जेव्हा पुढच्या पिढीमधलं व्यक्तिमत्व हे आदर्श चौकटीमध्ये असावं असं म्हटलं जातं, हा आदर्शवाद बहुतांशी वेळेला कायम असतो तो करिअरच्या दृष्टिकोनातनं. म्हणजे करिअरमध्ये जी व्यक्ती उत्तम आहे, उत्कृष्ट आहे, ती आदर्श आहे अशी कळत नकळत एक संकल्पना आणि मानसिकता कुठे ना कुठे घरामध्ये दडलेली असते. पण मुळातच सध्या जेव्हा 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा, पुढे काय या दृष्टिकोनातनं पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या सगळ्यांचे शोध सुरू आहेत, तेव्हा या सगळ्या शोधामध्ये एक संकल्पना कायम असते, ते म्हणजे मला करिअरमध्ये काहीतरी उत्तम करायचं आहे आणि हे उत्तमतेच्या ध्यासाबरोबर हे करिअर जे आहे ते वेगळं असलं पाहिजे. ही उत्तमता, हे वेगळेपणा या दृष्टिकोनातनं आवश्यक असतं ते मार्गदर्शन. याच विषयाचा हा भाग अतिशय महत्त्वाचा, करिअर मार्गदर्शन. या करिअर मार्गदर्शनाच्या मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यासाठी दोन व्यक्तींना आपण आमंत्रित केलेले आहेत. आपल्या परिचयाची ही व्यक्तिमत्व आहे, त्यांची ओळख करून घेऊया. गौरी कोठारी योहान आणि स्वाती साळुंखे मॅडम, नमस्कार. आपल्या दोघींचंही सखी सह्याद्रीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. गौरी कोठारी योहान यांच्याविषयी सांगायचं म्हणजे मानसशास्त्रज्ञ म्हणून ते आपल्या परिचयाचे आहेत. विविध लेख, कार्यशाळा या माध्यमातून हे व्यक्तिमत्व आपल्या परिचयाचं आहे. मुलांच्या समस्या, व्यक्तिमत्वातल्या समस्या, वर्तनशैली या दृष्टिकोनातून त्या कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत महापौरांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झालेला आहे. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध करिअर मार्गदर्शिका स्वाती साळुंखे मॅडम. स्वाती मॅडमना आपण जाणतो, त्यांचे लेख, त्यांच्या कार्यशाळा या दृष्टिकोनातून हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ग्रोथ सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या त्या संचालिका आहेत. त्याचबरोबर भावनात्मक चाचणी अर्थात EQ, बुद्ध्यांक IQ, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य या दृष्टिकोनातून त्या कार्यशाळा घेत असतात. विविध लेखांमधूनही ते आपल्या परिचयाचे आहेत. तेव्हा तुमच्या मनातले करिअरच्या संदर्भातले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. करिअर मार्गदर्शन या दृष्टिकोनातनं गौरी कोठारी योहान आणि स्वाती साळुंखे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. स्वाती मॅडम, सगळ्यात आधी करिअर म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न विचारलायस पल्लवी. मुख्यतः जेव्हा आपण विचारतो करिअर करायचं आहे किंवा मला करिअर खूप चांगलं माझं झालं पाहिजे, नेमकं एक या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना विचारलं की नेमकं करिअर म्हणजे तुला नेमकं काय करायचं, त्यांच्याकडे ठळक माहिती नसते. मग तो नोकरी करणार का, धंदा करणार का? नाही, करिअर करायचं एवढंच माहीत असतं. करिअर म्हणजे नुसतं 90% नाही आणि करिअर म्हणजे नुसतं इंजिनिअरिंग किंवा अमुक अमुक क्षेत्रातच जाणं किंवा अमुक अमुक कॉलेजमध्येच गेल्यावर करिअर घडतं असं नाहीये. तर एक लक्षात घ्या, एक तपश्चर्या आहे, सगळ्या फील्ड्समध्ये करिअर करता येण्यासारखं आहे आणि कुठेतरी अभ्यास आणि आपल्याला काम, कमिटमेंट ज्याला आपण म्हणतो, ते असणं फार गरजेचं आहे. एक स्वतःला 15-20 वर्षाचा काळ द्यावा लागतो हे करिअर घडवण्यासाठी. वा, मस्त. मानसशास्त्रज्ञ या नात्याने गौरी मॅडम, तुम्हाला काय वाटते करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे आपल्या अस्तित्वाचा तो एक शोध असतो. कारण आपण जरी काम करत असतो, जॉब करत असतो, तरी त्याच्यामधनं आपण आनंद देखील घेतला पाहिजे. तर ज्यामध्ये आपली जी आवड असेल अशा दृष्टिकोनातनं आपण जेव्हा काम करतो तेव्हा ते करण्यामध्ये देखील मजा असते. सो
आपल्याला एक अस्तित्व निर्माण असतं की त्याच्यामुळे बघा हा इंजिनियर आहे, हा डॉक्टर आहे, ही जर्नलिस्ट आहे, ही ब्युटिशियन आहे, हे आपलं एक अस्तित्व बनतं. म्हणजे एक व्यक्ती आणि त्याचं करिअर हे आयुष्यभर निगडीत असतं एकमेकांशी. मस्त. जेव्हा असं आपण म्हणतो की मला अमुक अमुक क्षेत्रामध्ये जायचं आहे किंवा त्याचबरोबरीने म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं आणि पालकांच्या मानसिकतेमधनं बोलत आहोत, त्याचबरोबर आज मला हे करावं असं वाटते, उद्या ते करावं असं वाटते, पण मला योग्य काय आहे, काय सांगावं स्वाती मॅडम, ही निवड कशी करावी? मुद्द्याचाच प्रश्न विचारलेला आहे पल्लवी परत. एक असं असतं की आपली पहिली शिक्षण क्षेत्र कशी आहे ते लक्षात घेतली पाहिजे. आपण एक 10+2+3 एज्युकेशन सिस्टम फॉलो करतो. म्हणजे कुठेतरी हा निर्णय आपल्याला 10वीत घ्यावा लागतो, फार तर फार उशीर म्हणजे 12वीत घ्यावा लागतो. आणि बऱ्याचदा असं होतं की खूप लहान मुलं आहेत, त्यांना काय कळणार आहेत किंवा मी सांगतो ते योग्य आहे, हे खूप होतं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी आपल्याला सब्जेक्ट्स कुठले आहेत आणि एज्युकेशन सिस्टम काय ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठून तरी ही वाटचाल 10वीपासूनच सुरू केली पाहिजे. 10वीत झाल्यावर 12वीत सुद्धा ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळात पण करता आली पाहिजे. नुसतं मी 10वीत केलं आणि आता मला माहिती आहे मी काय होणार, ते तिथे थांबत नाही. कारण का नवीन कोर्सेस आलेले आहेत, नवीन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आले आहेत, तशाच नवीन एंट्रन्स एक्झाम्स आलेले आहेत, काही ऑनलाईन कोर्सेस आलेले आहेत, भरपूर क्षेत्र आलेली आहेत. तर ह्याची जर नीट सांगड घालायची असेल तर प्रत्येक टप्प्याला एक काउन्सिलिंग करणं गरजेचं पडतं. जेव्हा प्रत्येक टप्प्याला काउन्सिलिंग, हा खूप छान मुद्दा आला. मानसशास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक टप्पा हा टप्पा नेमका कोणता असतो, कोणत्या वयापासून करिअरची निवड या दृष्टिकोनातून पालकांनीही विचार करायला हवा आणि त्या विद्यार्थ्यामध्ये तेवढी मानसिकता विकसित झालेली असू शकेल? बरोबर. साधारणतः वयाच्या 14व्या वर्षापासून आपण ॲप्टिट्यूड टेस्ट मुलांवरती करू शकतो. तोपर्यंत मुलांमध्ये नक्की असा इंटरेस्ट किंवा त्यांची आवड अशी डेव्हलप झालेली नसते, पण त्यांच्यामध्ये जे कौशल्य लागतं करिअर करायला, म्हणजे आपल्याला करिअर घडवायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कौशल्य हवं आहे, आपली आवड हवी आहे, व्यक्तिमत्व आपण बघितलं पाहिजे. तर तोपर्यंत आपल्यामध्ये जे स्किल, जे कौशल्य आहे ते डेव्हलप झालेलं असतं. तर थोड्याफार अनुषंगाने आपण त्यांना गाईड करू शकतो एक वयाच्या 14व्या वर्षापासून. तेच 14व्या वर्षापासून एक 35 वयापर्यंत आपण गाईड करू शकतो. पण काही वेळेला असं होतं की त्यानंतरही आपल्याला प्रश्न पडतात. सो वेगवेगळ्या टप्प्याप्रमाणे आपण जरी सुरुवात केली तरी एक 10वीचं जे वर्ष आहे तेव्हा करिअर गायडन्स करून घेतलेलं जास्त चांगलं असतं. कारण तेव्हाच आपण योग्य दिशा निवडत असतो की आर्ट्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, सायन्सला जायचंय. आणि त्यातून थोडं जे व्यक्तिमत्व आपलं घडत असते त्यावरनं आपण तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की कुठल्या क्षेत्रात तुम्ही चांगलं करू शकता. बरं. जेव्हा ॲप्टिट्यूड टेस्ट हा जेव्हा मुद्दा येतो तर मुळात ॲप्टिट्यूड टेस्ट ही काय असते आणि ती कशा प्रकारे करणं हे योग्य आहे? आज आपल्याला ह्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्टचे जागोजागी फलक दिसतात, जाहिराती दिसतात आणि कुठल्याही वर्तमानपत्र उघडा, चॅनेल लावा, सगळीकडे ह्याविषयी माहिती दिली जाते. पण योग्य अयोग्यता आणि जाणकारांकडून माहिती ही सांगड आणि नेमकं काय होतं? एक लक्षात घ्या, ॲप्टिट्यूड टेस्ट हा संपूर्ण टेस्टिंगचा फक्त एक भाग आहे. अच्छा. संपूर्ण टेस्टिंगला आम्ही सायकोमेट्रिक असेसमेंट्स म्हणतो. त्यात ॲप्टिट्यूड एक भाग आहे, इंटेलिजन्स आहे, इंटरेस्ट आहे आणि पर्सनॅलिटी सुद्धा आहे. म्हणजेच ॲप्टिट्यूड टेस्ट जेव्हा आपण म्हणतो त्याच्यात सुद्धा सब टेस्ट येतात. आणि ह्या ज्या टेस्ट आहेत त्या पेपर पेन्सिल टेस्ट असून एक 4.5-5 तासाच्या टेस्ट आहेत. आपण जर आता कुठल्याही वेबसाईटवर गेला तर आपल्याला लक्षात येतं की एक 15 मिनिटाची 10 मिनिटाची टेस्ट असते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी ॲप्टिट्यूड टेस्टचे बोर्ड लागलेले असतात. तर ह्याला बळी न पडता जे क्वालिफाईड लोक आहेत, म्हणजेच ज्यांनी सायकॉलॉजीचा अभ्यास केलाय किंवा व्होकेशनल गायडन्सचा कोर्स केलेला आहे, त्या व्यक्ती अगदी योग्य व्यक्ती आहेत फॉर डुईंग द ॲप्टिट्यूड टेस्टिंग. आणि ह्या ज्या टेस्ट आहेत त्या काही टाइम्ड असतात, काही अनटाइम्ड असतात. आणि ह्या ज्या टेस्ट असतात, एक नेहमी असं असतं की मी ॲप्टिट्यूड टेस्ट केली, पण पेरेंट्स आणि मुलं हे विसरतात की ॲप्टिट्यूड टेस्ट फक्त ह्या एकच भाग आहे. संपूर्ण बॅटरी ऑफ टेस्ट केल्याशिवाय तुमचं योग्य करिअर मार्गदर्शन होऊ शकत नाही. महत्वाचा मुद्दा सायकोमेट्रिक टेस्ट आणि त्याचं एवढं असलेलं मोठं व्यापलेलं क्षेत्र आणि त्याच्याकडे सखोलपणे अभ्यास व्हायला हवा. बरोबर. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघींच्या परवानगीने तो घेते. जान्हवी बोलतायत आपल्याशी. नमस्कार. नमस्कार. मी जान्हवी बोलते ठाण्यावरनं. माझा प्रश्न असा आहे की काय होतं की आता माझं असं झालं की मी आधी लग्ना अगोदर काम करत होते, माझं व्यवस्थित हॉटेल मॅनेजमेंटचं करिअर होतं, मी लेक्चरर होते.
पण काय झालं की मग लग्नानंतर मूल होतं आणि मग त्याच्या पाठी आपण जातो, मग थोडा गॅप होतो करिअरमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला असं वाटतं अरे आता आपण काय करणार, म्हणजे आपल्याला परत सुरुवात करावी लागेल. आणि त्यावेळी असं होतं की मुलं असतात, लहान असतात, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्यावर आणि मग आपल्याला असं वाटतं की अमुक वेळेतच मला काहीतरी करावं लागेल. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? वेळेची मर्यादा आणि सेकंड करिअर ऑप्शन, मला हा मुद्दा दोघींकडेही घ्यायला आवडेल. मुळात सेकंड करिअर ऑप्शन जो आहे ते करिअर जोरामध्ये असताना सुद्धा एखाद्याला प्रश्न पडतो की मला आता करिअर बदलायचं आहे, माझी ही आवड नाही आणि मी इकडे काम करायचं आहे. किंवा जसं जान्हवी मॅडमचा मुद्दा आहे तसं की काही काळास्तव आपण ब्रेक घेतलेला आहे आणि आता पुन्हा नव्याने उतरायचं आहे. काय सांगाल? हो, हा प्रश्न येऊ शकतो, बऱ्याचदा येतो आणि त्यात असं ॲबनॉर्मल पण काही राहिलेलं नाहीये. अगदी नॉर्मल प्रकार झालेला आहे की काही कारणामुळे आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात. ह्यांचा जर प्रश्न जर बघितला, ह्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला, लेक्चरर पण त्या होत्या. मग जर त्यांना घराचं आणि म्हणजे वर्क आणि होम लाईफ बॅलन्स करायचं असेल तर डेफिनेटली लेक्चरर म्हणून किंवा छोटे छोटे वर्कशॉपचे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेऊ शकतात. हल्ली बरेचसे डिप्लोमा कोर्सेस आलेले आहेत, ऑनलाईन कंटेंट सुद्धा यायला लागलेले आहेत. जर त्यांना कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर ह्या ठिकाणी ते जाऊ शकतात किंवा घरगुती किंवा आजूबाजूला ते वेगवेगळे वर्कशॉप्स करू शकतात. जर त्यांना वाटतं की नाही ह्याच्या पलीकडेही जावं लागतंय मला, तर ते डेफिनेटली एक हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा आपण म्हणतो ते एक सर्व्हिस सेक्टर आहे. तिथे कसं होतं की तुम्हाला 24/7 एक जॉब डिस्क्रिप्शन असतं, वेळ द्यावा लागतो. तर कुठेतरी जर त्यांना जर फॅमिली सपोर्ट चांगला असेल तर मग फुलफ्लेज जाता येतं. पण इथे एकच लक्षात ठेवावं लागेल की कदाचित कुठेतरी डेझिग्नेशनसाठी किंवा कदाचित पगाराकडे थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल, ते पण इनिशियल स्टेजेसमध्ये. आणि नंतर एक फुलफ्लेज झाल्यावर एक परत सेकंड करिअर पण सुरू होऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. म्हणजे त्यांना तुम्ही ऑप्शन्स पण दिलेले आहेत वेगवेगळे. गौरी मॅडम, काय सांगाल, मानसिकता आपण कशी यावेळी सांभाळली पाहिजे आणि योग्य कोर्सची निवड कशी करायला हवी, करिअरची निवड? जान्हवीच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर बऱ्याचशा महिलांना असे प्रश्न येतात की लग्नानंतर मग आपला संसार आणि मुलं सांभाळून एक ब्रेक आपल्याला घ्यावं लागतं आणि जेव्हा मूल बोलायला लागतं, चालायला लागतं, इंडिपेंडेंटली थोडं राहू शकतं, तेव्हा आपण पुन्हा करिअरला सुरुवात करू शकतो. पण त्यासाठी स्वतःमध्ये एक मोटिवेशन सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की मला हे देखील सांभाळायचं आहे आणि माझा संसार देखील सांभाळायचा आहे. तर तुम्हाला जास्त उत्साहित वाटतं, जास्त एनर्जेटिक वाटून तुम्ही नवीन करिअर, नवीन सुरुवात करू शकता. आणि आता जान्हवीचं कसं क्लिअर आहे करिअर की मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय, लेक्चरर केलंय. आणि जसं स्वाती मॅडम आता म्हणाल्या की लेक्चरर जॉब केलेलं जास्त चांगलं आहे कारण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. पण काही वेळेला करिअरच आपल्याला कळलेलं नसतं. म्हणजे नक्की मी जे करिअर करतो आहे तेच माझ्यामध्ये स्किल आहे का, तेच योग्य आहे का, हेही काही काना कळलेलं नसतं. तर त्या वयामध्ये सुद्धा तुम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट करून योग्य असं मार्गदर्शन घेऊ शकता. कारण आपण करिअर केलं पण नंतर आपल्याला कालांतराने वाटलं, म्हणजे मी लॉ केलं समज, आणि नंतर मला असं वाटलं अरे ह्यामध्ये काही मी चांगलं प्रॅक्टिस करू शकत नाही. मग त्यावेळेला देखील तुम्हाला योग्य असं गायडन्स मिळू शकतं, मार्गदर्शन मिळू शकतं. तर मला असं वाटतं योग्य तो सल्ला तुम्ही मार्गदर्शनाकडनं घ्यावा. बरोबर आहे. पुढचा फोन आहे, डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतायत. नमस्कार डॉक्टर, बोला. डॉक्टर? डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे बोलतोय मॅडम. हो, बोला. मॅडम, माझं असं म्हणणं आहे की 9वी-10वीला करिअरचा जो विचार करणं आपण सुरू करतो हे थोडंसं अयोग्य वाटतं मला. मुलांना करिअर बद्दल मार्गदर्शन हे लहानपणापासूनच सुरू केलेलं जास्त चांगलं. संगीत आहे, गणित आहे, गणितांच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, या लहानपणापासूनच जर व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यामधला अभ्यास किती चांगला आहे हे जर त्याला पुढे इंजिनियर व्हायचं असेल तर लहानपणापासूनच मॅथ चांगलं पाहिजे, त्याचं इंग्रजी चांगलं पाहिजे, त्याला कॉम्प्युटरचं नॉलेज चांगलं पाहिजे. हे लहानपणापासून जर सुरू केलं तर कॉम्पिटिशन मध्ये कधीही पुढे राहतील. 9वी-10वी मध्ये करिअरचा विचार करणं हा फार उशीर होईल असं मला वाटतं. आपण आपलं मत सांगावं. गौरी मॅडम, डॉक्टरांचा मुद्दा होता की नेमकं केव्हापासून ह्या ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा करिअर विषयकले निर्णय हे घ्यायला हवे याबद्दल. बरोबर. डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की लहान वयापासूनच मुलांना
त्याप्रमाणे गायडन्स दिलं तर ते योग्य करिअर घडू शकतील. पण लहानपणीच आपण मुलांना सहसा हा प्रश्न असतो की मी कोण होणार, हा निबंध लिहिणं. प्रत्येक मुलांचं असं इच्छा असते की त्यांनी शिक्षक बनावं किंवा त्यांनी पायलट बनावं, पण मुलांना त्याचा अर्थही कळलेला नसतो की त्यांना ते का बनायचं आहे. त्यामुळे योग्य वयामध्येच मार्गदर्शन हे मुलांना केलेलं असतं, कारण तोपर्यंत त्यांचं मन परिपक्व झालेलं नसतं, त्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं नसतं आणि त्यांच्या मेंदूचा विकासही झालेला नसतो. म्हणजे एखादं करिअर निवडताना जसं डॉक्टर म्हणाले की आपण गणिताच्या वगैरे परीक्षा जर मुलांना दिल्या तर त्यांना त्याप्रमाणे योग्य आधीपासूनच मार्गदर्शन होईल. पण हे काय होतंय की तुम्ही फक्त तुमच्या ब्रेनला डेव्हलप करता आहात, त्यावरनं करिअर नाही घडवू शकत. आणि आपण जर बघू आपला मेंदू, तर मेंदूची विभागणीच अशी झालेली आहे की काही स्किल्सने आपण इनबॉर्न म्हणजे आपण जन्म घेतो तेव्हाच काही स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप्ड असतात. आता एक स्लाइड आपण बघूया. बरं. तर त्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की आपल्या मेंदूचं कसं विभाजन केलेलं आहे की आपला लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेन जो असतो तो जास्त असा भाषिक असतो, ज्याच्यामध्ये आपण जास्त शिकतो, काहीतरी नवीन असं लर्न करत असतो. आणि राईट ब्रेन जो असतो तो जास्त इमॅजिनेशनचा असतो, जास्त क्रिएटिव्हिटीचा असतो. सो लेफ्ट ब्रेनचं जे काम असतं ते जास्त लॉजिकल असतं, मराठी असतं, जे शाळेमध्ये आपल्याला ज्ञान दिलं जातं, आपण शिकतो ते त्यामध्ये असतं. आणि राईट ब्रेन जे असतं ते आपल्याला जन्मतः जे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे ते असतं. म्हणजे एखाद्याला सायकल शिकायला 2 तास लागतात, तर दुसऱ्या व्यक्तीला 2 आठवडे जातात, 2 दिवस जातात. जो पटकन शिकतो त्याच्यामध्ये ते स्किल आहे, लर्निंग करून तो ते नंतर डेव्हलप करत असतो. सो हा देखील विकास मुलांमध्ये व्यवस्थित झाला तर आपल्याला कळतं की ह्याचं स्पेटियल एबिलिटी चांगली आहे, ह्याची भाषिक क्षमता चांगली आहे, ह्याचं गणिती आकडेवार किती त्याला चांगलं जमतं आहे. हे जोपर्यंत योग्य आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण दुसरीकडे मोल्ड करणार, तर त्या मुलालाच स्वतःला कळणार नाही, तो आणखीन कन्फ्युज होणार, तो आणखीन गोंधळणार. आणि असंही होऊ शकतं की मग लहानपणापासून आपण मुलाच्या मनावरती बिंबवतो आहोत की तुला ह्याच क्षेत्रात जायचंय, तुला ह्याच क्षेत्रात जायचंय. सो गणिताच्या फक्त परीक्षा न देता इतर ही जी क्रिएटिव्हिटी आहे, इतर जे ब्लॉक्सचे गेम असतात, असे जर मुलांना दिलं तर त्यांच्या मेंदूचा चांगला विकास होऊ शकतो. आणि करिअर हे त्याचं वय जेव्हा एक 14 वर्षाचा 15 वर्षाचा तो होतो तेव्हाच त्याला घेऊ दिलेलं जास्त चांगलं. तो निर्णय हो त्याच टप्प्यावरती यायला पाहिजे, तोपर्यंत विविध संधींची कवाडं जी आहे ती खुली करून द्यायला हवं. ती वेगवेगळी शब्दकोडी असतील, खेळ असेल, त्या माध्यमातून त्या प्रत्येक क्षेत्राची विद्यार्थ्याची ओळख व्हायला हवी, नाही का? पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. देवेंद्र बोलतायत मुंबईहून. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी देवेंद्र नागोटणेकर मुंबईवरनच बोलतोय. माझ्या छोकऱ्याच्या संदर्भात मॅडम मला प्रश्न विचारायचा होता. त्यांनी आता जस्ट 10वीची परीक्षा म्हणजे दिलेली आहे आणि त्याला IIT मध्ये जेई साठी त्याची तयारी करायची आहे. पण आता जेई मध्ये मॅडम 2 टाईपचे, आता त्यांचे 2 प्रकारचे आहे, एक इंटिग्रेटेड आणि एक नॉन इंटिग्रेटेड. तर मला विचारायचं होतं की मॅडम, स्वाती मॅडमना स्पेशली, की कुठल्या ह्याच्यामधून म्हणजे इंटिग्रेटेड मधनं पुढे जेई साठी तयारी केली का नॉन इंटिग्रेटेड मधनं केलेली चांगली, या संदर्भात माझा हा प्रश्न आहे. धन्यवाद. आपला मगाशी हा चर्चेचाही मुद्दा होता, काय सांगाल मॅम? हे बघा, इंटिग्रेटेड आणि जेव्हा आपण रेग्युलर बोलतो, इंटिग्रेटेड बेसिकली जर एक ती सिस्टम बघितली तर कोचिंग क्लासेस आणि तो कॉलेजचा टायअप असतो. आणि जर रेग्युलर कॉलेज म्हटलं तर आपण नेहमीसारखे कॉलेजमध्ये जातो, नंतर कोचिंग क्लाससाठी वेळ देतो. आता असं झालंय मुंबईसारख्या ठिकाणी हा एक कुठेतरी एक कम्फर्टेबल झोन झालेला आहे की जेणेकरून त्या कॉलेजमध्येच जर ते प्रोफेसर्स असतील शिकवायला किंवा जेईची तयारी करून देणारी लोक असतील, ते खूपसे पेरेंट्स हाच मार्ग घेतात. त्यात प्लस आणि मायनस काही नाही. इथे फार महत्त्वाचं आहे की तुमच्या मुलाचं फिजिक्स बेस किती चांगला आहे, गणितावर किती प्रभुत्व आहे आणि खरंच लॉजिकल रिझनिंग, त्याचा IQ लेवल्स आहे का. इंटिग्रेटेड किंवा रेग्युलर कोर्सला जाणं हे फार नंतर येतं, कारण का हे एक फक्त दीज आर जस्ट 2 रूट्स आय वुड से. त्यात चांगलं वाईट असं काही नाही. फोकस्ड असेल आणि त्याचा मॅथ्स आणि फिजिक्सचा बेस चांगला असेल तर काहीच हरकत नाही कुठलाही कोर्स घ्यायला. तो पर्सनल डिसिजन असेल. फक्त इथे एक लक्षात घ्या, रेकग्निशनकडे लक्ष द्या, तुमच्या घराच्या जवळपास कसं आहे ते बघा, फॅकल्टी कशी आहे, ह्या इकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ते जास्ती फायद्याचं होईल.
जेव्हा आपण असं म्हणतो की ॲप्टिट्यूड टेस्ट या महत्त्वाच्या आहेत, त्या वयाच्या अमुक टप्प्यावर व्हायला हव्यात, तुमचं मत जे काय आहे त्या दृष्टिकोनातून? जसं आता गौरी मॅडम म्हणाल्या की 14व्या वर्षापासून व्हायला हव्यात, तर स्वाती मॅडम तुम्ही स्वतः अनेक विद्यार्थ्यांकडनं सतत ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेत असता. नेमकं कुठल्या वयात करायला हव्यात आणि त्याच्यामध्ये नेमकं काय घडत असतं ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये? अगदी बरोबर आहे. ज्या नॉर्म्ड आणि रिलायबल टेस्ट असतात ज्या इंडियन पॉप्युलेशनवर आहेत त्याच्यासाठी वयोगट तुमचं 14 आणि प्लसच पाहिजे. त्याच्या आधी मुळात टेस्टच नाही आहे आणि जे काय असतील त्याच्या बाबतीत आम्ही कुठलेच क्वालिफाईड लोक जास्ती बोलू शकत नाही. एक लक्षात घ्यायचं की ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये सुद्धा भरपूर सबटेस्ट आहेत. म्हणजे व्हर्बल आहे, न्यूमरिकल आहे, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, मेकॅनिकल रिझनिंग, हे सगळे बॅटरी ऑफ टेस्ट झाल्यावरच कुठेतरी मुलांचं आपल्याला कळतं की ॲप्टिट्यूड कुठे. आणि मुळात ॲप्टिट्यूड टेस्ट अशा आहेत की जिथे तुम्ही कुठलीच तयारी करता कामा नये. बऱ्याचदा पालक आम्हाला विचारतात की मग आम्ही कुठला अभ्यास करू, आत्ताच परीक्षेतनं निघालाय तर अजून परत अभ्यास करावा लागेल का? तर असं मुळीच नाहीये. इनफॅक्ट तुम्ही जेवढे रिलॅक्स्ड राहाल तेवढं चांगलं आहे. अगदी सोप्या शब्दात म्हटलं तर एक आपण एक्सरे जसा काढायला जातो तसंच तुम्ही जर एक फ्रेश माइंडनी आलात तर ते रिझल्ट खूप व्यवस्थित निघतात. आणि मुळात तुम्ही ते खऱ्यापणाने दिलं पाहिजे, कुठे खोटं न सांगता किंवा चला ए आन्सर असेल किंवा बी आन्सर असेल असं कुठेही त्यांनी गेसवर्क नसला पाहिजे. ते महत्वाचं आहे. आणि जर खऱ्या अर्थाने दिलं, अगदी योग्य इन्स्ट्रक्शन्स कळले आणि जर क्वालिफाईड लोकांनी ही टेस्ट जर केली असेल तर काहीच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. आज इंटरनेटच्या महाजालामध्ये प्रत्येक माहिती प्रत्येकापाशी, आज इंटरनेटवर बसल्यावरती हजारो टेस्ट आपल्यासमोर खुल्या असतात. त्याची सत्य असत्यता, त्याची विश्वासार्हता, ह्या सगळ्या गोष्टी कितपत असू शकतात? मुळात अगदी खूप चांगला प्रश्न परत विचारलाय. ॲज अ काउन्सिलर हे आम्हाला नेहमीच प्रश्न भेडसावत असतात. आणि आता तर असं झालेलं आहे की इंटरनेटवर जा आणि लाखो तुम्हाला टेस्ट मिळतील, पण क्वालिफाईड लोक आम्ही ह्या टेस्टकडे लक्ष सुद्धा देत नाही. कारण का आम्हाला मुळात हे कुठले टेस्ट आहेत, कोणी केलेले आहेत, त्याचे व्हॅलिडिटी काय, स्टँडर्डायझेशन काय हेच माहीत नसतं. तर ह्याला बळी न पडता प्रॉपर क्वालिफाईड लोकांकडून जर तुम्ही करून घेतलं तर ते जास्ती योग्य आहे. आणि ह्या टेस्ट इंटरनॅशनल पण असू शकतात आणि कदाचित आपल्या भारतीय विद्यार्थ्यांवर ते ॲप्लिकेबल नसू शकतात. तर इथे जर पेरेंट्सनी लक्ष दिलं तर ते जास्ती बरं पडेल. माहितीच्या महाजालाची अशीही चुकीची माहिती आपल्यापाशी पोहोचू शकते, तेव्हा सतर्क राहायला हवं. पुढचा फोन आहे मनोज यांचा. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. हा हॅलो, मी अनुज बोलत आहे अमरावतीवरून. मला माझं आवाज पोहोचत नाही तुमचा, पुन्हा विचारा. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. आपण पुन्हा सांगा तुमचा मुद्दा. अनुज, सलग प्रश्न विचारा आणि पटकन विचारा. हॅलो अनुज, सलग प्रश्न विचारा. हा, मी इंजिनिअरिंगला सेकंड इयरला होतो म्हटलं. बरं. पण मला ती मला ते झेपत नाही आहे, तर मला ती फील्ड चेंज करायची होती, तर मी कुठल्याला एक ट्राय करू? बरं. स्वाती मॅडम, मुळात इंजिनिअरिंगच्या कुठल्या ब्रांच आणि का घेतलं हा प्रश्न पाहिजे. ते आपल्याला नीट कळलेलं नाहीये. अनुज, हेच सांगेन की ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतलेलं जास्तीत चांगलं, म्हणजे सायकोमेट्रिक असेसमेंट घेणं. कुठल्या ब्रांचमध्ये तुम्हाला नक्की काय डिफिकल्ट आहे, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत की तुमच्या अभ्यासाची पद्धत नीट नाही, इथे पण असं होऊ शकतं. किंवा कदाचित तुम्ही पटकन त्याच्यावर जेवढी मेहनत पाहिजे तेवढी कदाचित घेत नसाल. आता आपल्याला एक संपूर्ण म्हणतात ना, एक डेटा लागतो ह्यासाठी, एका कन्क्लुजनसाठी. आता असंच सांगेन की तुमच्या इथे जर कोण व्यवसाय मार्गदर्शन करणार असेल तिथून प्रॉपर टेस्टिंग घ्या, प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या आणि नंतरच तुम्हाला नेक्स्ट डिसिजन काय घ्यायचा तो विचार करा. कारण का ऑलरेडी तुमचे 2 वर्ष गेलेली आहेत, तर नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट करताना योग्य ते मार्गदर्शन करून आणि क्वालिफाईड लोकांकडनं जर करून घेतलं तर पुढचा मार्ग अजून चांगला होऊ शकतो. बरोबर आहे. गौरी मॅडम, जेव्हा करिअरच्या एका टप्प्यावरती किंवा शिक्षणाच्या एका टप्प्यावरती असं वाटतं की हे जे आहे ते माझ्यासाठी नाहीये, तर हे जे वाटणं जे असतं ते योग्य आहे का अयोग्य, हे सुद्धा एक पारख होणं फार महत्वाचं असतं. ही पारख कशी व्हावी? प्रथमतः समजून घ्यायला हवं की हे करिअर मला का जास्त चांगलं वाटत नाहीये किंवा हे करिअर सोडून मला दुसरं करिअर का करावंसं वाटत आहे. म्हणजे मला त्याच्यामध्ये आता आवड राहिलेली नाही आहे की माझं व्यक्तिमत्व त्याच्यासाठी योग्य नाही. म्हणजे आता एखादी व्यक्ती आहे ती खूप असं शाय आहे, जरा लाजरी आहे, लोकांमध्ये मिसळणं आवडत नाही तिला,
पण ती मार्केटिंगमध्ये जॉब करते कारण तिथे जास्त स्कोप आहे. तर अशा वेळेला रोज एक प्रेशर डोक्यावरती राहणार की मला लोकांशी बोलायचं आहे, मला मार्केटिंग करायचं आहे. मग अशा वेळी त्या व्यक्तीला करिअर बदलायचं आहे का हे समजलं पाहिजे. लीडरशिप नसल्यामुळे करिअर बदलायचं आहे का. जर असे काही गोष्टी असतील तर एक पर्सनॅलिटी टेस्ट, एक व्यक्तिमत्वाची चाचणी त्यांच्यावरती केली जाईल आणि आपल्याला ठरवता येईल की नक्की काय त्रास आहे. म्हणजे स्ट्रेस त्यांना हँडल होत नाही आहे, त्यांचं व्यक्तिमत्व सुटेबल नाही आहे आणि काही वेळेला त्या पद्धतीने ट्रेनिंगही त्यांना देता येईल त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी. किंवा त्यामध्ये जर त्यांचं कौशल्यच नसेल, त्यांचं स्किल कुठे अपुरं पडत असेल तर ॲप्टिट्यूडचं टेस्ट आपण जर केली तर आपल्याला कळू शकेल की हां ह्यामध्ये त्याचं स्किल नाही आहे तर डेव्हलप करू शकतो. म्हणजे बरेचदा पालकांचं असं असतं की मुलाला चांगले टक्के मिळाले म्हणून त्याला इंजिनिअरिंगला टाकूया. पण जसं मी मगाशी म्हणाले की लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन हा अभ्यासाविषयीचा ब्रेन आहे. त्यामुळे लेफ्ट ब्रेन ज्यांचा डेव्हलप्ड असतो ती मुलं खूप चांगले मार्क्स मिळवतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते क्रिएटिव्हच असतील. आणि इंजिनिअरिंग फील्डसाठी खूप क्रिएटिव्हिटी लागते. मग इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्ही फक्त मार्क्स मिळाले त्या बेसिसवरती जाणार तर तिथे थोड्या वेळाने कंटाळा येणार, कॉम्पिटिशन सहन होणार नाही, स्ट्रेस येणार. तर त्यामुळे योग्य असा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. करिअरच्या विविध दिशा याविषयी आपण जेव्हा जाणून घेतो तेव्हा एक प्रश्न मनाशी असतो की कुठला मेंदूचा भाग हा जास्त विकसित झालेला आहे. ती युक्ती क्लुप्ती काय आहे की जेणेकरून मला कळू शकेल घरबसल्या की हो माझा या भागाचा विकास जास्त झालेला आहे. गौरी मॅडम, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की कुठला मेंदूचा भाग हा विकसित झालेला असतो हे कसं ओळखायचं आणि त्याचा विकास म्हणजे आयुष्यामधल्या कुठल्या दिशेचा विकास, काही सांगड आहे का? जुजबी अर्थात असती. हो, नक्कीच आहे. आपल्याला जर मार्गदर्शन हवं आहे योग्य तर ॲप्टिट्यूड टेस्ट आणि IQ टेस्ट हेच आपल्याला लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन किती चांगलं डेव्हलप्ड आहे ते सांगू शकतात. पण असं जर आपल्याला बघायचं असेल की कसं बाबा माझा लेफ्ट ब्रेन डेव्हलप आहे, राईट ब्रेन डेव्हलप आहे, तर आपण एक छोटंसं गंमत म्हणून एक क्लिप बघूया की ज्याच्यातनं आपल्याला एक जरा कम्प्युटरवरती आपण क्लिप बघूया जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की लेफ्ट ब्रेन डेव्हलप आहे, राईट ब्रेन डेव्हलप्ड आहे. हे एक मजा म्हणून आपण करू शकतो. पण जनरली जे एकदम स्ट्रक्चर असतात, योग्य वेने चाललेले असतात, त्यांच्या बाबतीमध्ये असं असतं की ते सहसा त्यांचा लेफ्ट ब्रेन डेव्हलप्ड असतं कारण एका साच्यात राहायला त्यांना आवडतं. आपल्याकडे क्लिप आलेली आपण बघूया. त्या क्लिपला बघितल्यावर पहिल्याच क्षणी आपल्या डोळ्यासमोर काही काना फक्त एक स्त्रीचा एक चेहरा दिसेल. पण जवळून नंतर पाहिलं तर आपल्याला दिसेल एक झाड आहे आणि 2 व्यक्ती आहेत आणि डोंगरावरनं चाललेले आहेत. सो ज्यांना हे दोन्ही इमेजेस दिसतात आणि एक इमेज दिसल्यावर देखील दुसरी इमेज ते लगेच बघू शकतात, त्यांचा राईट ब्रेन डेव्हलप्ड आहे कारण ते क्रिएटिव्ह आहेत. अजून एक अशीच क्लिप आहे ती आपण बघूया. इथे आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की फक्त चेसमधली प्यादी उभी आहेत. पण तुम्ही फक्त त्यातला जो काळा एरिया आहे त्यावरती जर फोकस केलं तर तुम्हाला दिसेल की 4 माणसं आहेत आणि एकमेकांकडे बघतात आहेत. सो ज्यांना हे पटकन दिसतं आणि पटकन क्लिक होतं त्यांना आपण समजू शकतो की त्यांचा राईट ब्रेन जास्त डेव्हलप्ड आहे कारण साच्याच्या व्यतिरिक्त ते बघू शकतात, त्यांना फ्रीडम जास्त आवडतं. आणि लेफ्ट ब्रेन हे म्हणजे एक स्ट्रक्चरच त्यांना हवं, योग्य दिशा हवी. जर त्याप्रमाणे टाइम टेबल ठरलेलं नसेल आणि त्याप्रमाणे ते नाही वागले तर ते फार अस्वस्थ होतात. सो हे एक छोटं तुमच्या डेली लाईफमध्ये देखील तुम्ही बघू शकता की तुम्हाला स्ट्रक्चरमध्येच राहायला आवडतं की स्ट्रक्चर नसेल तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित मॅनेज करू शकता. याच्यामध्ये पुन्हा व्यक्तिमत्वाची पारखही व्हायला छान आयडिया आहे नाही का? बरोबर. काय सांगाल स्वाती मॅडम? अगदी योग्य सांगितलं ह्यांनी सुद्धा. हा एक भाग आहे. पण जसं आपण म्हणतो की आपण घरगुती काही ना काहीतरी औषधोपचार करतो पण शेवटी तुम्हाला स्पेशालिस्टकडे जावंच लागतं. हे कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे कारण का बऱ्याचदा पालक जेव्हा येतात तेव्हा ते नेहमी असंच म्हणतात की मॅडम ह्याचा इंटरेस्ट आहे. तर बरेचसे डिसिजन असेच घेतले जातात की नाही ह्याला कम्प्युटर आवडतं म्हणून तो कम्प्युटर इंजिनियर होणार. पण हा कदाचित फक्त ही आवड असेल, क्षमता नसेल. तर ॲप्टिट्यूड आणि इंटरेस्टमधला हा फरक पण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. ॲप्टिट्यूड असू शकतं, इंटरेस्ट अजिबात नाही आणि इंटरेस्ट असू शकतं, ॲप्टिट्यूड मुळीच नाही. हे खूप छान महत्त्वाचे शब्द तुमच्याकडनं आले ते म्हणजे आवड आणि क्षमता. क्षमता ही अभ्यासावरती आणि त्यातला आपण ग्रास्पिंग कपॅसिटी यावर ठरते नाही का? तर ह्या दोन्हीतला फरक जो आहे तो ॲप्टिट्यूड टेस्टमधनं आपल्याला कळलेला असतो का? मुळात ॲप्टिट्यूड टेस्ट वेगळे असते, इंटरेस्ट वेगळे असते, इंटेलिजन्स वेगळे असते आणि पर्सनॅलिटी वेगळी असते. तर हे
मी हे सायकॉलॉजिकल टर्म्स सगळे आहेत आणि त्यासाठी म्हणूनच आम्ही दोघी जे मगासपासून सांगतो इथे कुठेतरी तुम्हाला प्रोफेशनल कडेच जावं लागतं. असं बऱ्याचदा होतं म्हणजे आमच्याकडे पण जेव्हा येतात तेव्हा की आम्हाला माहीतच होतं आणि तुम्ही पण काही वेगळं सांगितलं नाही. म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला व्यवस्थित ओळखतात असं होऊ शकतं आणि असंही होतं की हे तुम्ही नवीनच सांगितलं जे मी कधीच विचार केला नव्हता. तर थोडंफार ओपननेस लागतो हे एक्सेप्ट करायला की हां हे कदाचित मला वाटलेलं. कारण का आपल्या समाजात एक असं होतं की 90% म्हणजे हुशार म्हणजे इंजिनियर म्हणजे IIT म्हणजे ते एक असंच एक ते टॅगलाईन झालेले आहे. पण मुळात 90% असून आर्ट्स घेऊन पण जर्नलिझम आणि दुसरं काही होऊ शकतं. हा असा वेगळा विचारच थोडासा करणं आता गरजेचं झालेलं आहे. कारण का मी झालो नाही म्हणून तू हो किंवा मी आहे म्हणून तू हो हा जो प्रकार जो दोन्ही घातक आहे. दोन्ही घातक होऊ शकतात. कुठेतरी मुलांची क्षमता घेणं फार महत्वाचं आहे आणि प्रोफेशनल्सकडे जाऊन कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यात चुकीचं काही नाही. पण नवीन कोर्सेस कुठले आलेत, कुठले एंट्रन्स एक्झाम्स आलेत, काय नवीन ऍडमिशन प्रोसेसेस आहेत ह्याची पण माहिती असणं फार गरजेचं आहे एक होलिस्टिक डिसिजन घेण्यासाठी. मला दोघींनाही असं विचारावं असं वाटतं की आज तुम्ही दोघी जेव्हा आला तेव्हा तुमच्या दोघींच्या भोवती सगळ्यांचा गराडा पडला की आम्हाला असं करायचंय, आम्हाला तसं करायचंय किंवा आमच्या मुलांना असं करायचंय, आम्ही काय करावं. तर याविषयी जेव्हा काय करू हा प्रश्न असतो तेव्हा या फेजला सामोरं कसं जावं नेमकं? गौरी मॅडम, जेव्हा असं आपण असतो की नक्की काय करावं, ह्याच्यामध्ये सगळेच इन्व्हॉल्व्ह असतात, शिक्षकही, पालकही आणि विद्यार्थीही. बरोबर. आधी काय करू हा प्रश्न असतो पण तरी सुद्धा थोडंफार आपण मनामध्ये ठरवलेलं असतं की मला काय बनायचं आहे. मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मला जर्नलिझमला जायचं आहे, मला फॅशन डिझायनिंगला जायचं आहे, हे थोडंफार तरी आयडिया आपल्या मनामध्ये असतेच. सो आपण जसं सांगितलं आहे की मार्गदर्शन हे योग्य घेतलं पाहिजे. पण त्याचसोबत तुम्ही घरी एक तुम्हाला जे जे करायचं आहे, जे जे करिअर आहे त्याबद्दल एक पेपरवरती तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये फक्त तुमची आवड आहे का की ते योग्य प्रमाणे तुम्ही करू शकाल किंवा एखादं करिअर मला निवडायचं आहे तर त्याला माझं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे किंवा त्या जॉबचं डिमांड कसं आहे, तिकडे शांतता लागणार आहे की कशा पद्धतीने मला जायचंय. म्हणजे आता समज नेव्ही आणि आर्मीमध्ये जायचंय, तिकडे खूप स्ट्रिक्ट रूल असतात पण तुमचा स्वभाव बिनधास्त राहणं, काही बंधनं न पाळणं असं असेल तर ते फील्ड तुम्ही निवडणं तुमच्यासाठी योग्य नसणार किंवा तुमच्या करिअरसाठी योग्य नसणार. तर करिअर आहे पण त्या करिअरचं डिमांड काय आहे, तिथे काय काय एक्सपेक्टेड आहे, हार्डवर्क एक्सपेक्टेड आहे, मग तेवढं हार्डवर्क मी करू शकतो का हे देखील आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. सो परीक्षेला म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्टला जाण्याच्या आधी आपण काहीच तयारी केलेली नसते पण तोपर्यंत थोडंफार करिअर विषयी माहिती करणं की तिकडे काय आहे, त्यातल्या तज्ज्ञांशी बोलणं हे फायद्याचं ठरतं. पुढचा फोन आहे दीपाली यांचा पुण्याहून. नमस्कार दीपाली, बोला. हॅलो मॅम, मी दीपाली बोलतेय पुण्याहून. हॅलो मॅम, मी दीपाली बोलतेय पुण्याहून. येस दीपाली, विचारा. मॅम, माझं BE कम्प्युटर झाले 2015ला. बर. आणि म्हणजे माझा जॉबच्या रिलेटेड असा प्रश्न होता की माझा ऍप्टिट्यूड मध्ये भयंकर प्रॉब्लेम येतो. मी दरवेळेस ऍप्टीमधनच बाहेर येते, समजत नाही मला का म्हणून. आणि तुम्ही आता एक इमेज दाखवली ना ती प्याद्यांची, तर मला माणसंच दिसली, आधी मला त्याआधी दिसलीच नाही. आणि दुसरा प्रश्न असा होता की मी विचार करतेय जॅपनीज क्लास लावायचे, तर मी आयटी करिअरच्या रिलेटेड आहे, तर तुम्हाला वाटतं का की त्याचा यूज होऊ शकतो मला? बरं दीपाली, तुमच्या प्रश्नाला मार्गदर्शन हे तज्ज्ञांकडनं मिळणार आहे. पण त्याआधी दीपाली आणि सगळ्याच प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की आता आम्ही ज्या 2 इमेजेस दाखवल्या ना, ही एक जुजबी चाचणी होती. चाचणी म्हणण्यापेक्षा जुजबी गंमत होती जी आपण केलेली. त्यावर कोणीही असं त्या दृष्टिकोनातून कोणी निष्कर्ष काढायला पुढे जाऊ नका, ही एक छोटीशी विनंती आहे. तुम्हाला दोघींनाही हा दीपालीचा मुद्दा. आणि स्वाती मॅडम तुमच्याकडे येईल कारण त्यांना करिअरची दिशा बदलायची आहे. काय सांगाल तुम्ही? तिने सांगितलं तिचा ऍप्टिट्यूड्समध्ये इश्यूज येतो सिलेक्शनच्या वेळेस. हेच इथे लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी लॉजिकल रिझनिंगमध्येच काहीतरी कदाचित कुठेतरी प्रॉब्लेम बोलण्यापेक्षा कुठेतरी कमतरता असू शकते, पण त्यात वाईट दृष्टिकोन वेगळा असू शकतो. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे दीपालीने की मे बी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगसाठी ती कदाचित जाऊ शकत नाही, मे बी दुसरं काहीतरी तिच्यासाठी फील्ड असेल. तिने फक्त एक कोर्स केलेला आहे दॅट इज BE, पण त्याच्याबरोबर पुढचे सर्टिफिकेशन्स केलेत का हे महत्वाचं आहे. सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर
सॉफ्टवेअर असेल, नेटवर्किंगचे पुढचे कोर्सेस आहेत की नाही हे तिने केलं पाहिजे. कारण का ती ज्या क्षेत्राचं गोष्ट बोलते तिथे प्रत्येक 6 ते 8 महिन्यात तुम्हाला सर्टिफिकेशन सारं मस्ट. सर तिने जर BE केलेलं आहे तर ॲप्टिट्यूड्समध्ये जर ती जाते तर कुठेतरी हल्ली भरपूरसे प्रॅक्टिस टेस्ट मिळतात. आणि प्लीज ह्या ॲप्टिट्यूड टेस्ट आणि व्होकेशनल गायडन्सच्या ॲप्टिट्यूड टेस्ट फार वेगळ्या असतात. ह्या जॉब रिलेटेड ॲप्टिट्यूड टेस्ट असतात. तर हल्ली बाजारात किंवा इव्हन ऑनलाईन असे भरपूर टेस्ट आहेत. थोडीफार जर तिने प्रॅक्टिस केली तर आय एम शुअर तिला क्रॅक करता येईल. पण कुठेतरी तिला आता एक विचार करावा लागेल की नक्की मला एक क्षेत्रात जायचं आहे का. पुढे तिनेच विचारलं की जॅपनीज केलं पाहिजे का. सर्वात मुख्य म्हणजे इथे तुझं भाषेवरचं प्रभुत्व बघितलं पाहिजे. तू कुठली भाषा पटकन केवढी लवकर ग्रास्प करू शकते. मग ते जॅपनीज असेल, मॅन्डरिन असेल, स्पॅनिश असेल किंवा कुठलीही भाषा जर तुला सहज ते करता येत असेल तर काहीच हरकत नाहीये. इनफॅक्ट IT क्षेत्रातली जी लोक आहेत त्यांनी सॉफ्टवेअर हार्डवेअर सकट एखादी फॉरेन लँग्वेज शिकलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण का कुठल्याही प्रोजेक्टसाठी जे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स असेल किंवा MNCचे प्रोजेक्ट्स असेल तिथे नक्कीच कंपनीज त्यांना प्रेफरन्स देतील. पण इथे सॉफ्टवेअरमध्ये जॉब्स नाही मिळत म्हणून मी जॅपनीज करते असं न करता दोन्ही ठिकाणी जर तिने व्यवस्थित साधला पाहिजे आणि प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यानंतर मे बी 1-2 वर्षानंतर चित्र फार बदललेलं दिसू शकतं. खरंय. म्हणजे तिची सध्या जी नोकरी किंवा काम चालू आहे ते तसंच कायम ठेवत तिने जॅपनीज विषयी आणखीन अभ्यास करावा आणि मग पुढे जर त्याच्यामधलं खरंच इंटरेस्ट डेव्हलप झाला तर पूर्ण वेळ करिअर म्हणून त्या दृष्टीने अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर ती एका अशा फील्डमध्ये IT पुन्हा रिपीट करते. तिला सर्टिफिकेशन कोर्सेसकडे पण लक्ष दिलं पाहिजे. महत्वाचे मुद्दे आहेत. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. बोला. हॅलो, नमस्ते मॅडम. मी अनंत चिरंजी पलवार बोलत आहे, नांदेडहून बोलत आहे. बोला आनंदजी. मला गौरी मॅडम साठी आणि स्वाती मॅडम साठी अलग अलग प्रश्न आहे. की तो प्रश्न असा आहे की आज आपण पाहिलं मॅडम, खेड्यामध्ये मी शिक्षक आहे. पालकांची अशी अपेक्षा आहे की बाबा माझा पाल्य हा लहान शाळेमध्ये साध्या शाळेमध्ये शिकतो, त्याच्यामुळे मी त्याच्याकडून काय अपेक्षा करू शकतो. कारण आज शहराकडे पालकांचा एवढा ओढा वाढलेला आहे. त्याच्यामुळे तो मोठमोठ्या चांगल्या शाळेमध्ये, महागड्या शाळेमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे तो नक्कीच IITला इंजिनियर, डॉक्टर वगैरे होऊ शकतो. मग माझा मुलगा होऊ शकत नाही, ही एक कुठेतरी खंत आहे सामान्य पालकामध्ये. आणि दुसरा मॅडम साठी माझा जो प्रश्न आहे तो असा आहे की लहानपणी आपण ओळखू शकतो का की नेमकं विदेशामध्ये असं म्हणतात की अमेरिकेसारख्या ठिकाणी लहानपणीच त्याला कोणत्या फील्डमध्ये पाठवायचं हे लहानपणी त्यांनी ठरवित असतात म्हणे. आपल्याकडे तसं आहे का याच्याबद्दल मला माहिती नाही की तुमच्याकडून जाणून घ्यायचं. गौरी मॅडम, लहानपणीचं ठरवावं का मानसिकता, भारतीय मानसिकता तशी आहे का आणि परदेशामध्ये मुळात तशी आहे का? तुमचा दोन्हीचा अभ्यास आहे. परदेशात देखील अशी मानसिकता नाही की लहानपणापासूनच मुलाला करिअर बद्दल मार्गदर्शन द्यावं किंवा लहानपणीच मुलाने करिअर ठरवावं. उलट तिथे जास्त प्रगत आहे. म्हणजे आपल्याकडे तर फार लहान वयामध्येच मुलांना शाळेमध्ये टाकलं जातं, पण तिथे उलट उशिराने टाकलं जातं आहे शाळेमध्ये. आणि लहान वयापासून करिअर निवडणं म्हणजे त्याच्यावरती एखादी गोष्ट थोपवण्यासारखं आहे. कारण लहान मूल काय असतं, आपण जे नवीन सांगतो ते आत्मसात करत असतं. मग सतत जर त्याला तुम्ही सांगितलं की तुला IIT इंजिनिअरिंगला जायचं आहे, IIT इंजिनिअरिंगला जायचं आहे, मग त्याला असं वाटणार की करिअर म्हणजे IIT इंजिनिअरिंग. पण हा फार मोठा स्टिग्मा आहे ना. त्याला डेव्हलप होऊ दे, त्याला ग्रो होऊ दे, त्याला ठरवू दे की मला कुठल्या दिशेने जायचं आहे, तर ते योग्य असेल. कारण परत मी हेच सांगेन की तोपर्यंत मुलं परिपक्व झालेली नसतात, त्यांना कळत नसतं मला काय करायचंय. आणि फक्त मला चांगले मार्क्स मिळतात म्हणजेच माझं चांगलं करिअर होणार आहे असंही नाहीये. वेगवेगळे ऑप्शन्स हे मुलांशी डिस्कस झाले पाहिजेत. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की त्यांच्यामध्ये तेवढी परिपक्वता आलेली आहे तेव्हा मुलांना विचारलं पाहिजे की तुला कुठल्या क्षेत्रामध्ये जाणं जास्त आवडेल. जेव्हा आपण मगाशी बोलताना हा मुद्दा आला होता तर मला स्वाती मॅडम त्या मुद्द्याकडे जायला पुन्हा आवडेल की शहर आणि खेडं हा जो फरक आहे गावातला आणि शहरातला, या दोन्ही भागांमधल्या विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये एक नकळत द्वंद्व सुरू असतं. पण त्या द्वंद्वाचं उत्तर काय असतं? नेहमीच असं वाटतं की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत कदाचित त्यांच्याकडे एवढ्या संधी नाहीत आणि शहरातल्या मुलांकडे भरपूर संधी आहेत, असा एक कॉन्सेप्ट निर्माण झालेला आहे.
कदाचित ग्रामीण भागात ते कॉलेजेस नसतील, पण असं नाहीये. शेवटी व्यक्तीची क्षमता शहर आणि ग्रामीण भागात नसते, किंवा मी मराठी मीडियमचा आहे किंवा मी एका व्हर्नॅक्युलर मीडियमचा आहे त्याच्यावर पण नसतं. तुमच्याकडे जी क्षमता आहे ते ग्रामीण असू देत किंवा अगदी शहरात असू देत, त्याच्याशी काहीही संबंध नसतो. तुम्ही कसे स्वतःला घडवतात, तुमचं एक्सपोजर म्हणजे तुमचं वाचन किती आहे, तुम्ही आता इंटरनेट सगळीकडे पोचलेलं आहे, तुम्ही अजून माहिती किती गोळा करतात ह्यावर अवलंबून आहे. आणि बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थी, आम्हाला असं वाटतं जिथे जिथे मी आतापर्यंत कामं केलेली आहेत, खूप कॉन्सेप्च्युअल, त्यांचे इनफॅक्ट खूप कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो ते जास्ती चांगलं आहे, आणि भाषेवरचं पण प्रभुत्व चांगलं आहे. खूप फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये ही मुलं मिळतात. इनफॅक्ट त्या लोकांकडे कुठलेच असे डिस्ट्रॅक्शन्स नसतात. त्यांना कुठेतरी आयुष्यात पुढे काहीतरी मला करायचंय, किंवा माझ्या गावासाठी करायचंय, किंवा आमच्या गावात असं कोणी नाही तर मला पुढे जायचंय, एवढे फोकस्ड विद्यार्थी आम्हाला ग्रामीण भागात जास्ती मिळतात आणि शहरात इनफॅक्ट कमी असतात. तसं तर हा जो भाग आहे तो आपली विचार करण्याची पद्धत आहे, की कदाचित माझी मुलं ग्रामीण भागात आहेत तर त्यांना तेवढ्या संधी नाहीत, पण असं काही नाही. जर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसेस सगळ्या बघितल्या गेल्या, ओपन आहेत सगळ्यांसाठी. आणि जर तुम्ही बघितलं तर पुन्हा ग्रामीण भागातलेच विद्यार्थी खूपशा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्समध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये शिक्षण घेत आहेत. इनफॅक्ट पुढे जाऊन UPSC आणि MPSCच्या पण परीक्षा ते लोक क्रॅक करतात. तर इथे शहर आणि ग्रामीण न आणता मुलांच्या क्षमता काय आहेत तिथे जास्ती लक्ष देणं फार महत्वाचं आहे. संधी सगळीकडे आहेत, पण आपल्या क्षमतांची जाणीव असणं हे शेवटी महत्वाचं आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, शुभम बोलतात आपल्याशी नांदेडहून. नमस्कार मॅडम, मी शुभम संगई बोलतोय नांदेडहून. मला दोन्ही मॅडमला प्रश्न विचारायचा होता. मी 3rd इयर इलेक्ट्रिकल आहे मॅडम यावर्षी, आणि नांदेडमध्येच माझी इंजिनिअरिंग चालू आहे. परंतु माझं लहानपणापासून एम आहे गेट एक्झाम आणि IAS एक्झाम. तर दोन्हीपैकी कोणत्या फील्डमध्ये जावं यामध्ये मी कन्फ्युज आहे मॅडम. प्रश्न विचारायचा तुम्हाला काही? तर माझं मॅथमॅटिक्स कमकुवत आहे, तेवढं परफेक्ट नाही मॅडम. तर मला योग्य मार्गदर्शन करावं. आणि क्लासेससाठी कोणते क्लासेस योग्य असतील मॅडम माझ्यासाठी, IASचे की गेटचे, आणि ते कुठं आहेत काही नाही याच्यावरही मला थोडं मार्गदर्शन करावं लागेल. स्वाती मॅडम, शुभम यांचा फोन होता आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे की आता काय करावं पुढे इंजिनिअरिंग करत असताना, तर तुम्ही काय त्यांना सांगू शकाल, कोणती दिशा योग्य आहे? शुभम आता 3rd इयर इंजिनिअरिंगला असं त्यांनी सांगितलेलं आहे. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची त्याला परीक्षा द्यायची आहे, IAS ज्याला आपण म्हणतो. अगेन खूप कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ही, कारण का आपण IAS किंवा IFS जसं देतो तशीच IAS सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर गेट सुद्धा आहे. एक लक्षात घ्या, IAS जेव्हा तुम्ही करता तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरच्या जॉब्सकडे वळताय, आणि गेटची परीक्षा देताय म्हणजे पुढच्या शिक्षणाची कुठेतरी MTechची तयारी करताय. आता असंही झालेलं आहे की गेटचे स्कोर्स काही PSU सुद्धा घेत आहेत. तर इथे शुभमला हेच सांगेन की पहिली नोकरी करायची की पुढचा जॉब करायचा आहे, इथे जर त्यांनी क्लॅरिटी जरा ठेवली तर त्याला डिसिजन मेकिंग त्याचं खूप योग्य होऊ शकतं. आणि बऱ्याचदा असं होतं की स्टुडंट्स असे विचार करतात की पहिला आम्ही काही वर्क एक्सपिरियन्स घेतो आणि नंतर पुढच्या शिक्षणाकडे वळतो. तर त्याला एक होलिस्टिक डिसिजन घ्यावं लागेल, घरातलं काय सपोर्ट सिस्टम आहे ते बघावं लागेल, आणि नंतरच गेट किंवा IASची तयारी करावी लागेल. दोन्ही परीक्षा असं आहेत की ग्रॅज्युएशन संपल्यानंतरच तुम्हाला ते करणं महत्वाचं आहे किंवा तेच योग्य होईल. काही विद्यार्थी तयारी सुरू करतात, पण क्वालिफिकेशन वाईज तुम्ही जोपर्यंत BE किंवा BTech होत नाही तुम्हाला दोन्ही परीक्षा देता येत नाही. आणि या दोन्ही परीक्षांसाठी एक फोकस लागतो, 1.5-2 वर्षाचा सलग अभ्यास लागतो, तेव्हा कुठे हे गेट किंवा IAS त्यांना क्रॅक करता येते. आणि भरपूरचा स्टडी मटेरियल हल्ली ऑनलाईन पण उपलब्ध आहे, आणि कोचिंग क्लासेस पण आहेत. तर ते त्यांच्या शहरात जिथे अवेलेबल असतील ते त्यांनी घ्यावे मी सांगेन. पण इथे कुठेतरी पहिला जॉब की पुढचे स्टडीज, इथे त्यांनी पहिलं उत्तर त्याला मिळाल्यावरच त्याला पुढचं त्यांनी कसे कोर्सेस निर्णय घ्यायचे ते त्याला कळेल. मस्त. गौरी मॅडम, जेव्हा एखाद्या शुभमच्या केसच्या दृष्टिकोनातूनच आपण पुढे जाऊया, ते म्हणजे असं की एखाद्या करिअरची निवड व्यक्ती करते, विद्यार्थी करतो, आणि पुढे जात असताना लक्षामध्ये येतं की ही आपली आवड नाहीये. मग कदाचित ती निवडलेला कोर्स जो आहे त्यावेळी आवड म्हणून निवडलेला असेल, घरच्यांच्या दबावासाठी निवडलेला असेल, किंवा एक क्रेज म्हणतो आपण त्याला त्यासाठी निवडलेला असेल. पण जेव्हा ती निवड आहे ती बदलावीशी वाटणं हे, आणि ती बदललेली निवड पुन्हा फेस करणं या मुद्द्याविषयी. पल्लवी, काय आहे की आपण ठरवतो बरेचदा आपलं
आई वडील आपल्याला फोर्स करतात किंवा आता सध्या कुठल्या करिअरला वाव आहे त्या दिशेने आपण जातो. सर्वात महत्त्वाचं असतं आपल्याला असं वाटतं की आपण इंजिनिअरिंगला जावं किंवा मेडिकल सायन्सला जावं, कारण त्याच्यामुळे माझं एक चांगलं अस्तित्व निर्माण होईल असं आपल्याला वाटत असतं किंवा त्यातनंच मला जास्त पैसे कमवता येईल हे देखील वाटत असतं. पण खरोखर त्यातूनच आपल्याला पैसे मिळतील असं नाही आहे. म्हणजे एखादा सिव्हिल इंजिनियर जेव्हा अख्खी बिल्डिंग बनवतो तेव्हा त्याला खूप पैसे मिळतात, पण तेच तुम्ही बघाल इंटिरियर डिझायनर तर तो एकच जरी फ्लॅट किंवा एकच जरी ऑफिस तयार करतो किंवा सजवतो तरी देखील तो चांगले पैसे कमवू शकतो. त्यामुळे फक्त ह्याच फील्डमध्ये पैसा आहे आणि ह्या फील्डमध्ये मी काही जास्त सक्सेसफुल होणार नाही, ह्या ज्या मनाशी ठरवलेल्या गोष्टी आहेत ना त्या आधी आपण बदलल्या पाहिजेत, तरच आपलं एक योग्य असं करिअर किंवा योग्य असं मार्गदर्शन आपण जे म्हणतो की ज्याच्यामधनं आपल्याला एक यशस्वी व्यक्ती म्हणून एक आनंदी व्यक्ती म्हणून आपण बनलं पाहिजे. तर फक्त यश नाही, त्यात आपण आयुष्यभर आनंदी देखील राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने मुलांनी निर्णय घेतले पाहिजेत आणि नक्कीच या ज्या सायकोमेट्रिक टेस्ट आहेत त्या तुम्हाला मदत करतील योग्य दिशा दाखवण्यासाठी. काय काय करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे देखील तुम्हाला त्याच माध्यमातून कळू शकेल. खरं वेळ संपलेला आहे, पण मला एक मुद्दा स्वाती मॅडम तुमच्याकडे आणायचा आहे, तो म्हणजे असं की या दृष्टिकोनातून मी करिअर कोणतंही घेतलं तरी मला कागदपत्रही माझी सज्ज हवीत. हा मुद्दा मला तुमच्याकडून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्याविषयी. असं झालेलं आहे की हल्ली ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस सगळीकडेच आलेले आहेत, तर कुठेतरी काय कुठले कुठले जे आपले डॉक्युमेंट्स असतात, मग ते मार्कलिस्ट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, कदाचित लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, हे जे सगळे सर्टिफिकेट्स लागतात ते स्टुडंट्सनी पहिलेच तयार ठेवले पाहिजे, कारण का शेवटच्या क्षणाला धावपळ करण्यात काहीच अर्थ नाही. तसेच तुमचे फोटोग्राफ्स जर तुम्हाला कुठल्या तुम्ही स्पोर्ट्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये असेल तर स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलचे सुद्धा सर्टिफिकेट्स तयार ठेवणं फार गरजेचं आहे. अटेस्टेड कॉपीज ठेवणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन प्रोसेस नीट समजून योग्य ते वेबसाईटवर सगळी माहिती देणं फार गरजेचं झाले. हे जर सगळं लक्षात ठेवलं तर ॲडमिशन प्रोसेस आणि सगळंच पुढचं जे एक जर्नी असते ती अतिशय शांतपणे सुरू करता येते. मस्त. मंडळी, एक गोष्ट लक्षात येते का की आपल्याला शेवटी काय मिळवायचं आहे ते आपण ठरवायला हवं. जे काय मिळवायचं आहे त्या दृष्टिकोनातून वाटचाल करताना पूर्वतयारी, पुढे जाण्याआधी 2 पावले मागे येणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ते मागे काय यायचंय तर करिअर मिळावे, आपल्या कागदपत्रांची पूर्तता, निर्णय क्षमता, स्वचाचणी या सगळ्या गोष्टींसाठी ही 2 पावलं आपण मागे घ्यायचे, कारण पुढे आपली शर्यत जी आहे, आपला घोडा जो आहे तो वेगाने दौडणार आहे. आणि यशस्वीता फडकवण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण दोघी आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, आपल्या दोघींचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर मंडळी, हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडलेला आहे, आम्हाला खात्री आहे. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा या पत्त्यांवर. www.facebook/sakhisayhadri.td आणि sakhisayhadri@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पोहोचवा. आम्ही वाट बघत आहोत. भेटूया पुढच्या भागामध्ये, पण त्याचबरोबर तुम्ही आलात, थोडक्या वेळामध्ये नेमकं मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.